कोरेगाव येथील कार्यकुशल व्यक्तिमत्व समाजसेवक परशुराम ठाकूर हे आपल्या विभागात सातत्याने वर्षभर समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात। नुकताच त्यांनी वाढदिवसानिमित्त विभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आपल्या विभागातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावा यासाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते व विभागातील नागरिकांना 1 लाख रुपयांचे ऍक्सिडेंट पॉलिसीचे वितरण सुद्धा करण्यात आले होते। वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांनी परशुराम ठाकूर यांना भरभरून शुभेच्छा दिल्या व याच पार्श्वभूमीवर परशुराम ठाकूर व त्यांच्या मित्र परिवार यांनी समाजाचं काही देणं लागतं या भावनेने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन 8 जून 2025 रोजी परशुराम ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते। ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करून त्यांचा सन्मान केला व मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांनी परशुराम ठाकूर यांचे आभार मानले। नवी मुंबई सिटी न्यूज। भावना एकच आहे की माझा वाढदिवस आमच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक दिवस म्हणून साजरा केला आणि त्यामध्ये DY पाटीलच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिर, त्याचबरोबर ऍक्सिडेंट पॉलिसी 1 लाख रुपयाची आणि अनेक प्रकारचे असे उपक्रम या कार्यकर्त्यांनी ठेवले होते। आणि आज रविवारी ज्येष्ठ लोकांना गेल्या 20 वर्षापासून जो वाढदिवस असतो आणि त्याचा पहिला रविवार येतो त्या दिवशी ज्येष्ठांना मोफत छत्र्या वाटप ठेवलेलं आहे। त्यामध्ये जे ज्येष्ठ लोक येणार आहेत त्यांच्यासाठी पहिले आम्ही त्यांचा सन्मान म्हणून त्याला बसणं, चहा पाणी देणं, नंतर त्याला छत्री वाटप करणं, कारण ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद हे महत्वाचं आहे आणि दरवर्षी ज्येष्ठांचा आशीर्वाद आम्ही घेतो। यावर्षी सुद्धा खूप प्रमाणात ज्येष्ठ लोक येत आहेत, त्यांना बसून त्यांना छत्री देऊन सन्मान आम्ही करतोय। हे सर्व कार्यकर्त्यांचं काम आहे। त्यावेळी 3 दिवसापासून हे माझा वाढदिवस आज सामाजिक वाढदिवस म्हणून साजरा केला, त्याबद्दल सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतोय। ही सामाजिक काम मी करतोय, त्याचबरोबर माझा भाऊ केशव ठाकूर माझ्या बरोबरीने सामाजिक काम करतोय हे नवी मुंबईला संपूर्ण माहिती आहे। त्याचबरोबर माझा पुतण्या अक्षय करतोय, आता वैभव करतोय, निशान करतोय, अथर्व करतोय, म्हणजे आमचं संपूर्ण कुटुंब ही सामाजिक कार्यासाठी झटून पडलेलं आहे। आणि खरोखर मला गौरव आणि त्यांचा अभिमान वाटतोय की आपल्याला भगवंतानी काय दिलेलं आहे त्याचा भाग म्हणून आपण जनसेवेसाठी थोडा खर्च करावा, की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे। चांगला व्यवहार करून लोकांसाठी आपण थोडंफार होईल का आपण लोकांना समाजासाठी आपण काहीतरी दान केलं पाहिजे आणि ते आमचं परिवार गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे।